नमस्कार मैत्रिणींनो, मी आता करायला लागली गोंड्याची साडी. मी अगोदर जाळी करून घेतली आणि आता त्याला फक्त गोंडे बसवायचे राहिलेत मैत्रिणींनो. आणि अगोदर पिको फॉल करून घेतला. मी पिको फॉलचा पण व्हिडिओ काढलेला, तुम्हाला सांगते. हात शिलाई करतानाचा पण व्हिडिओ काढलेला आणि जाळी मी छोटीशी कशी सोप्या पद्धतीने करायची त्याचा पण व्हिडिओ काढलेला. पण माझ्याकडून चुकून बटन दाबले गेला आणि तो काढलेला व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला मैत्रिणींनो. आणि आता साडी तर कंप्लीट झाली. आता मी कसं व्हिडिओ काढू मला काय कळना. तरी पण म्हणलं जाऊ दे, मी गोंडे कशी बसवते तेवढा एक व्हिडिओ आणि थोडासा दुसरा एक व्हिडिओ जोडून मी तो सोडते. कारण मला माफ करा मैत्रिणींनो, मी खूप कष्टातनं वाटलं होतं मला की आज तो व्हिडिओ मी ही बघा मैत्रिणींनो, मी सकाळी केलेली साडी कंप्लीट. ह्याच साडीचा मी व्हिडिओ बनवलेला थोडासा. हे असे झालेत बघा गोंडे. हे अजून तिकडचे बसवायचे राहिलेत. तर हे काय कडपर्यंत जेवढे मी तुम्हाला बसवलेत ना तेवढे तर तुम्हाला मी दाखवते. बघा कसे झालेत. आणि आता परत जर अशा डिझाईनची साडी आली ना मैत्रिणींनो तर मी मग नक्की खूप छान व्हिडिओ बनवते. चला मैत्रिणींनो, मी आज ना तुम्हाला मी मसाले भात कसा बनवते ते सांगते. कारण तुम्हाला तर मी म्हटलं ना मी की डाएटमध्ये मी म्हणजे भात खाते, पण मी माझ्या पद्धतीचा मी कसा बनवते तुम्हाला दाखवते. थांबा एक मिनिट. ही बासमती तांदूळ आहे, ही तुरीची डाळ आहे, ही मसूरची डाळ आहे. जेवढं तांदूळ ना त्याच्या निम्म्या मी डाळी घेत असते. कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, इथं लसूण, आलं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट. आणि इथं मी कच्ची कोथिंबीर वरून टाकायला चिरून घेतली मैत्रिणींनो. बघा. आणि मी काळं तिखट टाकत असते मैत्रिणींनो. मी हिरवी मिरची नाही टाकत, काळं तिखट टाकूनच भात करते मी. झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते. आणि मला ज्यावेळेस भात खायची इच्छा होती ना मैत्रिणींनो तर त्यावेळेस मी असा भात बनवते. मसूर डाळ, तुळीची डाळ आणि हे तांदूळ सगळं थोडं थोडं घेत असते आणि काळ्या तिखटाचा बनवत असते. मी ती खात असते. मी नुसता भातच खाते. ज्या दिवशी मला भात खायचा आहे त्या दिवशी मी भाकरी चपाती काय खात नाही मैत्रिणींनो. आणि मी अशा पद्धतीचा बनवून मी भात खात असते. ती पण रोज नाही, 8 दिवसातनं 15 दिवसातनं फक्त एकदा खाते. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. मी टाकून घेतली जिरे, मोहरी टाकून घेतली. आता जिरे टाकून घेतली, कांदा टाकून घेतले मैत्रिणींनो, कढीपत्ता पण टाकून घेते. टोमॅटो, मैत्रिणींनो काळं तिखट. मी थोडासा तिखट करते बरं का, कारण मी सगळ्या डाळी घातलेल्या असते त्या मैत्रिणींनो त्यात माझी, त्यामुळं ना थोडंसं तिखट टाकत असते मी. झालं, आता पाणी ओतून घेते. नंतर थोडंसं मीठ टाकते आणि तुम्हाला भात झाल्यानंतर मी दाखवते. बघा मैत्रिणींनो, कुकर पण आता गार झालाय माझा. आता मी तुम्हाला दाखवते मी डाएट प्रमाणे कसा भात केला ते. म्हणजे तांदूळ कमी आणि सगळ्या डाळी जास्त घालत असते मैत्रिणींनो. मी तांदूळ खूप कमी घालते आणि मी भात काळ्या तिखटाचा करत असते मैत्रिणींनो. हे बघा कसा झालाय. आणि ह्याच्याबरोबर मस्त पापड, लोणचं आणि कच्ची मेथीची भाजी खायला घ्यायची. खूप छान लागतो मैत्रिणींनो. चला या जेवायला.